खरं सांगितलं अमय घोलेची तुम्ही गटनेते आहात, तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये असे मॅनहोल उघडे सगळीकडचे नाही, जी प्रतिक्रिया होती ती आमच्या उपमहापौरांनी प्रतिक्रिया क्लिअर केली आणि याच्यात कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे आणि याचा जाब शिवसेनेच्या वतीने आणि उपमहापौरांनी जे जाब विचारलाय तो आम्ही मागणार आणि प्रशासनाने कुठेतरी याची जबाबदारी घ्यावी। नक्कीच आता लोकप्रतिनिधी आणि त्यानंतरून आता प्रशासन यांच्यावर चाल ढकलपणा होतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। ही मी थेट दृश्य दाखवतोय, हाच तो मॅनहोल आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी खरं तर तो व्यक्ती आहे तो पडला असलम शेख नावाचा आणि इथूनच खरं तर 200 मीटरवर दुसरं जे मॅनहोल आहे जी अग्निशामक दलाची गाडी मी तुम्हाला दाखवू शकतो आणि हीच ती गाडी आहे अग्निशामक दलाची आणि या ठिकाणी हे दुसरं जे मॅनहोलचं झाकण आहे तो 200 मीटरचा हा खरं तर रस्ता आहे। या रस्त्यातून तो पूर्णतः वाहत आलेला आणि हा जो दुसरा मॅनहोल आहे या मॅनहोल मधून आहे त्याला बाहेर काढण्यात आलेलं ही ती दृश्य ते मॅनहोलची मी तुम्हाला दाखवतो। खरं तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या सगळ्या गाड्या आलेल्या आहेत। खरं तर एखादी घटना घडली की महानगरपालिकेला कळतं का अशा पद्धतीच्या आहेत, कारण की अशी ही मॅनहोलची झाकणं आहेत आणि या ठिकाणाहून खरं तर लोकांना आहे त्या असलम शेख व्यक्तीला आहे ते बाहेर काढलेलं पाहायला मिळतंय। सध्या महानगरपालिकेचे सगळे लोक आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। मात्र जेव्हा एखादी घटना घडते त्याच वेळेस खरं तर महानगरपालिकेला जाग येते का असा देखील एक प्रश्न आहे। आता सध्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासनावर ढकलण्यात येत आहे आणि त्याचमुळे आता अश्विनी भिडे यांचाच थेट उपमहापौरांनी राजीनामा आहे तो देण्यात यावा, जबाबदारी घ्यावी। 6 दिवसापूर्वी या सगळ्या संदर्भातलं पत्र देखील आहे ते देण्यात आलं होतं हे देखील उपमहापौरांनी सांगितले। त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये ताळमेळ नाही का असा देखील एक नवीन प्रश्न आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या घटनेनंतरून खरं तर पुढच्या बाजूचे देखील आहे ते मॅनहोल्स उघडे आहेत अशा पद्धतीचं देखील सांगितलं जाते।